नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता मॅच्युरिटी डोस म्हणजेच पावसाळी डोस आपण ऊसाला दिलेला आहे आणि ऊस आपला जवळपास आता 8 ते 12 कांड्यावर ऊस आहे. तर त्याचा मॅच्युरिटी डोस दिलेला आहे. काय काय घेतलं रमेशराव सांगा. सिलिकॉन आहे ना? सिलिकॉन, हां, सिलिकॉन घेतलं. मॅग्नेशियम सल्फेट, सिलिकॉन किती घेतलं? 25 किलो. 40 किलोची बॅग आहे ना? हा 40 40 किलो. मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. 12-32 16 50 किलो. आणि युरिया 25 किलो एकरी. 45 किलो. हां सॉरी, 45 किलोची पॅकिंग आली ना युरियाची. आता 12-32 16 मॅग्नेशियम सल्फेट, सिलिकॉन आणि युरिया एवढा डोस आपण दिलेला आहे. तर ऊसाची स्थिती पाहू आपण एकदा. चला, सगळ्यात तिकडे बी टाकला ना? म्हणजे हेच टाकला. सोयाबीन मस्त बनलंय ना. खोडव्याला पण हेच टाकला, याला पण हेच टाकला. आपण मी आलतो त्यावेळेसच पेरला होतो ना हे. हा म्हणजे आपण त्या दिवशी तेवढं किती 3 तारखेला. 3 तारखेची हां 3 तारखेची पेर आहे. तर आता जर असतं तर कधी झालं हां असतं साहेब. पाऊस असतं तर हे का बघायचंच काम. सुकलं नाही. हां सुकायला ना आता. पाणी पाहिजे ना. हा. पाणी महत्वाचं आहे. आता हे मालकाला म्हणलो होतो स्प्रिंकलरचं बघा होत असलं तर, पण ते स्प्रिंकलर नाही असल्यामुळे ना एवढ्याला फिरीला असतं तर बघा फरक पडत ना. तरी याची मशागत झाल्यामुळे साहेब खाली वर टिकून म्हणून तर चांगली जमीन फुटून निघालेली आहे ना. हा त्याच्यामुळे आणि पहिलं जे पाणी सगळं मध्ये मुरलेलं हां. आहे, वाहून गेलेलं नाही. त्याच्यामुळं थोडीशी तग धरल. थोडं दम धरली त्याने. पेर मस्त झाली मात्र. हो. एक नंबर. मी गेली त्या दिवशी तसं पावसात आहे. हे गेल्या वर्षी पेरणार. म्हणजे हे पेरलं तेव्हापासून पाऊसच नाही. हां, हां. हे काय पेरलेलं रान मोकळ्याला मोकळंच आहे ना. तारखेला म्हणल्यावर 10 हप्त्यात जाते साहेब. हो, एक हप्ताच. आज 15 आहे ना. हो. अजून 4-5 दिवस. 18 पासून होईल म्हणाले गाडगुड सुरू. बघा हे आहे ऊस आमचा. इथं आपण 65 काढली ना. हा इथं पाकिट काढली. आता 16 कांडे. किती कांडे होय? हो जाऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. हा बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. एवढ्यातलं एक 16. 65तलं एक आहे. 15-16 कांड्यावर 16 बी आहे काही. मस्त आहे कांड्याची साईज. लांबी फक्त ते लांबी झाली कशामुळे माहिती आहे का? दाटवा झाल्यामुळं. जाडी नाही. हां, दाटवा झाल्यामुळं लांबी मिळाली. पण जाडी नाही मिळाली. जाडी कशामुळे नाही मिळाली? दाट आहे. आता पुढच्या वर्षी काय करा तुम्ही, मी सांगतो तसं लावा. तसं जर लावलं तर 1 नंबर ऊस तुमचा बनल. नाही नाही, हे तर आता जी आहे ती आहे. त्याच्यावर याला काही करता येत नाही आपल्याला. ऊसाची संख्या मेंटेन आहे आपली. संख्या भरपूर आहे. एका डोळ्याला बघा. आता ही एक डोळा आहे. ही एक डोळा आहे. ही एक डोळा आहे. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4 5. म्हणजे कमीत कमी आपल्याला जर समजा 4 फूट वळीचं अंतर असेल तर एका जागी आपल्याला 4 डोळे महत्वाचे आहेत एका फुटामध्ये. तर आता ह्या इथून जर तिथं मोजलं तर हे 2च फूट रान आहे. 2 फूट रानामध्ये आपली किती फूट येतं? हे 5 आणि ती 8. 8 आणि 5 13 फूट येत 2 फूटमध्ये. आणि आपल्याला किती पाहिजे ते? 8च. म्हणजे दीडीनं. म्हणजे जाडी जरी नाही मिळाली तुम्हाला तर ऊसाची संख्या दीडी नाही ना. हां, ऊसाची संख्या दीडी नाही. त्याच्यामुळे मग तुमचं ते वजन मॅचिंग होणार त्याच्यामध्ये. जर समजा ऊस जाड असला आणि ते ऊस तुमचा 3 किलो भरल किंवा 3.5 किलो भरल, आणि पातळ जर ऊस असला तर तुमचा ते 1.5 किलो किंवा 2 किलो भरल. मग 2 किलो जरी भरला तरी आपली दीडी निघाली ना. 2 दीड 3 म्हणजे एकूण एकच पडलं. म्हणजे कसं असतंय माहिती आहे का? याला अजून ऊस आपला अजून 7-8 महिने राहील ना. हां,
अजून थोडंफार जाडी होईल. नाही नाही, जाडी होईन आणि लांबी बी होणार आहे ना, काय अडचण नाही. तर समजा आपला ऊस तुटू स्ट्रोक जवळपास आपला अपेक्षित आहे तुम्हाला सांगतो 32 ते 36 कांड्यावर ऊस जाणार. हां, तुटू स्ट्रोक तर 32 ते 36 कांड्यावर म्हणलं ना, आपलं एका कांड्याचं वजन मी तुम्हाला सांगतो कमीत कमी 100 ग्रॅम तर भरतंयच. हां, तर मोठं जर जाड जर असलं तर 100 ग्रॅम भरतं येतं. हे 70 ग्रॅम भरण, 70, 60, 80. तर समजा 80 जरी म्हणलं आणि 30 कांडे जरी धरले, 8 त्रिक 24, 2.5 किलोचा ऊस भरायला आहे. हां, 2.5 किलोचा. आणि जर समजा आपण संख्या मेंटेन ठेवली असती तर आपला 3.5 किलोचा ऊस भरत होता. पण याच्यात 2.5 किलोचा ऊस भरायला आहे तर मग ऊसाची संख्या आपली 1.5 आहे. त्याच्यामुळे उत्पादन येणार ना. हां, एकूण एकच होत असते. फक्त आपल्याला फक्त मनाला जाडी नाही राहिली. हां, ते महत्वाचं आहे, बाकी काहीच नाही. तर व्यवस्थापन जर चांगलं सुरुवातीपासून तुम्ही शेतीशाळेचे व्यवस्थापन करा पुढच्या वर्षी. हां, ह्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी आपले फक्त मेन 1-2 ड्रेंचिंग आणि स्प्रे 2 झाले का 3 4 हां, स्प्रे 4 आणि 2 ड्रेंचिंग झाले. तरी आपण ते मागून हेल्मेट घालून घेतलं मी आज. हो, घेता येणे गेलो, तोंडावं लागलं सगळं औषध, पुन्हा 65 लागू लागली तोंडाला चलता. हां, वरूनच टाकलं. चांगलं केलं ते तरी. तर सुरुवातीपासून पुढच्या वर्षी व्यवस्थापन करा. मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणजे पलटी मारली समजा तुम्हाला ज्या राना आता हे सोयाबीन आहे, आता इथं करताल का ऊस त्या सोयाबीनवर? हां, मग ह्या सोयाबीन जर तुम्ही ऊस केला तर सोयाबीन निघालं की मला फोन करायचा. सोयाबीन निघालं की तुम्हाला करू हां, तुम्हाला हे करू. सोयाबीन निघाले की मला सांगा कोण्या रानामध्ये ऊस लावायचा आहे. त्या रानाचे आपण अगोदर माती परीक्षण करून घेऊ. मग त्या रानाची माती परीक्षण केली की त्या मातीमध्ये काय आहे हे समजतंय. मग त्या मातीमध्ये जी आहे त्या मातीची पॉवर जर चांगली असली तर अंतर वाढवायचं, पॉवर जर कमी असली तर अंतर कमी करायचं. मग त्याचं अंतर किती ठेवायचं हे माती परीक्षण झाल्यानंतर समजतंय आपल्याला. मग त्या माती परीक्षणाच्या कंटेनमध्ये जे कंटेन आहेत अवेलेबल ते टाकायची नाही, जे नाही येतं तेच टाकायचे. म्हणजे व्यतिरिक्त खर्च होणारा तुमचा कमी होईल आणि उत्पादन वाढेल, हे महत्वाचं आहे. हो, जिथं समजा कुठेतरी लावतानाच ना तुम्ही, इथं लावताना नाही दुसरीकडे लावताना, कुठं बी लावा ना तुम्ही. कुठं बी समजा एक प्लॉट आपल्या हातावर करा. तुम्हाला कमीत कमी 120 टन आणि जास्तीत जास्त 150 टनापर्यंत नेऊन घालतो. ते म्हणले ना आपलं समजा इथे बी नाही म्हणले. हा, कुठं बी तुम्ही गेल्या दिवशीच आपलं आमचं झालं. कुठं बी आपल्याला एक प्लॉट द्या, तुम्हाला तेवढं उत्पादन काढून देतो. आपल्याला करायचं म्हणले ते आपलं हे हुकलं म्हणले. हां, हे तर आता हुकलं म्हणजे माझी तुमची गाठभेटच झाली ना उशिरा, त्याच्यामुळे ते नियोजन करता नाही आलं आपल्याला. हां, आता केळीला सुरुवातीपासून जे करणार आहेत आपण, आता याच्यात पहा तुम्हाला 2 महिन्यात काय फरक दिसतो. बरोबर आहे. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. चला, इथे उभं राहा, उभं राहा तुमचं दोघं आता. आता